नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics first means algebra, the fifth chapter is probability. Now problem set 5. First question is choose the correct alternative answer for each of the following question. Number 1 is which number cannot represent a probability? A is 2/3, B is 1.5, C 15% and D is 0.7%. We know the probability is equal to, means it is from 0 to 1. मग 0 to 1 जर असेल तर या ठिकाणी जो B आहे 1.5 इट इज ग्रेटर दॅन 1 पेक्षा मोठा असल्यामुळे cannot represent this probability, means answer is B 1.5. Then second, a die is rolled, what is the probability that the number appearing on upper face is less than 3? आपण डाय जर रोल केल्यानंतर आपल्याला 1 2 3 4 5 6 असे फेसेसवर आपल्याला मिळते अप्पर फेसवर. मग या ठिकाणी विचारलं प्रोबॅबिलिटी, मग हे 6 जर असेल ॲपेरिंग ऑन, इथं क्वेश्चन विचारला व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर ॲपेरिंग ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 3. आता लेस दॅन 3 वाले फक्त आपल्याला 1 and 2 असे दोन जर मिळते 6 पैकी, मीन्स 2/6. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर त्याचा आन्सर येईल 1/3. मग 1/3 आहे तर या ठिकाणी A 1/6 आहे, B 1/3, C 1/2 आणि D 0. तर आन्सर विल बी B 1/3. देन थर्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट ए नंबर चोजन फ्रॉम 1 to 100 इज ए प्राईम नंबर. मग या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे आणि कशाची, द नंबर चोजन फ्रॉम 1 to 100 इज प्राईम नंबर. आपल्याला एवढं माहीत पाहिजे की 1 to 100 किती प्राईम नंबर्स आहे. तो आपला सॅम्पल स्पेस राहील आणि त्याच्यामध्ये 25 राहील. मग या ठिकाणी 1 to 100 मध्ये 100 सॅम्पल पॉईंट्स आहे, मीन्स सॅम्पल स्पेसमध्ये. त्या 100मधून या ठिकाणी 25 प्राईम नंबर्स आहे आणि म्हणून प्रोबॅबिलिटी विल बी 25/100. मग 20/100 जर असेल तर त्याचा आन्सर 1/4 येणार आणि म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन आहे A 1/5, B 6/25, C 1/4 आणि D 13/50. आणि म्हणून या ठिकाणी जे आन्सर आहे ते C राहणार, जे 1/4 आहे. त्यानंतर फोर्थ, देर आर 40 कार्ड्स इन ए बॅग. ईच बियर्स ए नंबर फ्रॉम 1 to 40. 1 पासून 40 पर्यंत त्या कार्ड्सवर नंबर टाकलेले आहे. 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड बियर्स ए नंबर विच इज ए मल्टिपल ऑफ 5. आता 1 to 40 पर्यंत सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला नंबर्स लिहिता येईल, म्हणजे n of s इज इक्वल टू 40 झालं. आणि त्यानंतर त्याच्यातून मल्टिपल ऑफ 5च्या मल्टिपलमध्ये असणारे जे नंबर्स आहे ते या सबसेटमध्ये राहणार. आणि ते किती राहणार, मग 5च्या मल्टिपल आपल्याला माहीत आहे 5 8 जा 40 म्हणजे 8 राहणार. आणि म्हणून 8/40 त्याला सॉल्व केल्यानंतर त्याचा आन्सर होईल 1/5. मग A 1/5, B 3/5, C 4/5 आणि D 1/3 आहे आणि म्हणून आन्सर विल बी हिअर A 1/5. त्यानंतर फिफ्थ, इफ n of A is equal to 2, P of A is equal to 1/5, then n of S is equal to question mark. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे n ऑफ, या ठिकाणी P of A means probability of event A is equal to n of A upon n of S.
आणि म्हणून या ठिकाणी एन ऑफ एस असं जर विचारलं असेल तर एन ऑफ ए अपॉन पी ऑफ ए आपल्याला घेता येईल आणि म्हणून 2 upon 1 by 5 means 2 into 5 upon 1 means 2 into 5 means 10, and here options are A 10, B 5 by 2, C 2 by 5, D 1 by 3. या ठिकाणी आन्सर आपलं 10 आलं आणि म्हणून ऑप्शन इज A 10. This is the answer. Then question 2, basketball players John, Wasim, Akash were practicing the ball drop in the basket. The probabilities of success for John, Wasim and Akash are 4 by 5, 0.83 and 58% respectively. Who hold the greatest probability of success? Now answer for this. Probability of John is equal to 4 upon 5 is given. Now convert this in decimal fraction. आता 4 ला 5 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला 0.8 डेसिमल फ्रॅक्शनमध्ये असं मिळेल. Then probability of Wasim is 0.83. 0.8 means 0.80, 0 आपण देऊ शकतो. Then next, probability of Akash is equal to 58%. मग या ठिकाणी 58% means 58 upon 100. 100 जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर या ठिकाणी मिळेल 0.58. या ठिकाणी 1, 2, 3 यामध्ये आपल्याला बघायचं आहे की सर्वात ग्रेटर कोणती आहे. इथं 80 आहे, 83 यापेक्षा मोठी आहे आणि म्हणून ग्रेटेस्ट विल बी 0.83. मग या ठिकाणी लिहितो मी अँड हेन्स मीन्स 0.83 इज ग्रेटर दॅन 0.80 विच इज ग्रेटर दॅन 0.58. मग हा जो 0.83 आहे ही प्रोबॅबिलिटी कोणाची आहे तर ही वसीमची आहे. And hence we can write here, hence Wasim hold the greatest probability of success. Then third example आपण बघणार आहोत. In third example, in a hockey team there are 6 defenders and 4 offenders and 1 goalie. Out of these, one player is to be selected randomly as a captain. Find the probability of the selection that number 1, the goalie will be selected. Second, a defender will be selected. Now here, sample space S is equal to sample space मध्ये sample points कोणते राहणार आहे तर या ठिकाणी 6 डिफेंडर्स राहणार आहे. देन 6 ऑफेंडर्स राहणार आहे आणि 1 गोली राहणार आहे. मीन्स हिअर एन ऑफ एस इज इक्वल टू 6 + 4 मीन्स 10, 10 + 1 मीन्स 11, मीन्स एन ऑफ एस इज इक्वल टू 11. नंबर 1, इव्हेंट ए, द गोली विल बी सिलेक्टेड. या ठिकाणी गोली किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओन्ली 1 गोली. या ठिकाणी मी या सेटमध्ये 1 गोली लिहिणार आहो. 1 गोली. अँड हेन्स हिअर एन ऑफ ए विल बी इक्वल टू 1. फक्त 1 राहील. त्यानंतर आपल्याला याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए मीन्स पी ऑफ ए इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस विच इज इक्वल टू एन ऑफ ए मीन्स ओनली 1 डिवायडेड बाय एन ऑफ एस इज 11. मीन्स द प्रोबॅबिलिटी of the goalie
selected is equal to 1 upon 11. This is the answer. Then second, event B, a defender will be selected. तर याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे अँड हेन्स बी इज इक्वल टू, आता डिफेंडर किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. या ठिकाणी 6 डिफेंडर आहे. इथे ली. नाउ फोर्थ एक्झाम्पल, जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन ए कॅप bearing the English alphabet on each card. One card is drawn at random. What is the probability that the card drawn is a vowel card? Now here some sample space S is equal to जे 26 कार्ड्स आहे आणि त्याच्यावर इंग्लिश अल्फाबेट आहे. आता इंग्लिश अल्फाबेट आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. जसं या ठिकाणी ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. फ्रॉम ए टू झेड या ठिकाणी सर्व लेटर्स या ठिकाणी लिहिले आहे मी. आणि आपल्याला माहीत आहे एन ऑफ एस इज इक्वल टू 26 लेटर्स आणि इच कार्डवर एक लेटर याप्रमाणे 26 कार्ड्सवर लिहिलेले आहे. देन नाउ इव्हेंट ए इज ए कार्ड ड्रॉन इज ए व्हावेल कार्ड. मग हा जो सेट आहे एस, ह्यामधूनच आपल्याला ए हा सबसेट असल्यामुळे तिथून फाइंड करायचे आहे. व्हावेल्स आपल्याला माहीत पाहिजे आहे, ते व्हावेल्स आहे ए, ई, आय, ओ, यू. मग ते लिहून घ्यायचे आहेत आपल्याला. ए, ई, आय, ओ आणि यू. अँड हेन्स हिअर एन ऑफ ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 व्हावेल्स आहे. मीन्स या ठिकाणी एन ऑफ ए इज इक्वल टू 5. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी ऑफ ए मीन्स पी ऑफ ए which is equal to, we know the formula, n of a upon n of s. Now which is equal to n of a is 5 and divided by n of s means 26. याला आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही आणि म्हणून and hence the probability that the card drawn is a vowel card is equal to 5 upon 26. This is the answer. Then fifth example, a balloon vendor has 2 red, 3 blue and 4 green. He wants to choose one of them at random to give it to Pranali. What is the probability of the event that Pranali gets? Number 1, a red balloon. Number 2, a blue balloon. And number 3, a green balloon. Now here sample space S is equal to. मग sample space मध्ये आपल्याला कोणते पॉईंट्स या ठिकाणी घ्यावं लागेल? तर या ठिकाणी 2 रेड. मग 2 रेड जर असेल तर रेडसाठी आपण आर यूज जर केला तर 2 रेड मीन्स R1, R2. त्यानंतर 3 ब्ल्यू. ब्ल्यू मीन्स B1, B2, B3. त्यानंतर 4 ग्रीन मीन्स G1, G2, G3,
अँड G4. अशा प्रकारे आपण लिहून घेऊ शकतो. मग टोटल या ठिकाणी पॉईंट्स किती आहे ते काउंट करायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 होते का बघा. 2 + 3 means 5. 5 + 4 means 9. And hence n of S is equal to 9. Now first event A is a red balloon. आता रेड बलूनचा आपल्याला सबसेट या ठिकाणी लिहायचा आहे. अँड हेन्स A इज इक्वल टू या सॅम्पल स्पेसमधून आपल्याला निवडायचं आहे रेड बलून. रेड बलून या ठिकाणी R दोनच आहे आणि आपण लिहू शकतो R1 and R2. And hence here n of A is equal to only 2. Now we have to find out the probability. P of A is equal to फॉर्म्युला आपल्याला माहित आहे n of A upon n of S, which is equal to n of A means 2 upon n of S is 9. And hence the probability of a red balloon is 2/9. Then second event B, which is a blue balloon. ब्ल्यू बलूनसाठी आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी सेट B इज इक्वल टू. आता ब्ल्यू बलूनसाठी आपण B1 B2 B3 घेतलं होतं आणि तेच राहणार आहे B1 B2 B3. And hence here n of B is equal to only 3. Now we have to find out the probability. Means P of B is equal to n of B upon n of S, which is equal to n of B is 3 and n of S is 9, which is equal to 1/3. And hence the probability of a blue balloon is equal to 1/3. Then third event C, a green balloon. यामध्ये ग्रीन बलून विचारलेला आहे. अँड हेन्स C इज इक्वल टू ग्रीन बलून आपल्याकडे 4 सांगितले आहे. 4 ग्रीन बलून आणि म्हणून या ठिकाणी G1 G2 G3 and G4 असे पॉईंट्स होईल. अँड हेन्स हियर n of C is equal to only 4. Now the probability means P of C is equal to n of C upon n of S, which is equal to n of C is 4 and upon n of S, which is equal to 9. हे सिम्प्लिफाय करता येत नाही आपल्याला, तसं ठेवायचं आहे. And hence the probability of a green balloon is equal to 4/9. Sixth example. A box contains 5 red, 8 blue and 3 green pens. Rutuja wants to pick a pen at random. What is the probability that the pen is blue? Blue विचारला आहे. मग या ठिकाणी सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू तो लिहून काढायचा आहे आपल्याला. 5 रेड 8 ब्ल्यू. 5 + 8 मीन्स 13 + 3 ग्रीन. 13 + 3 मीन्स 16 पॉईंट्स. आणि म्हणून 5 रेड यासाठी आपण वापरणार आहोत R1 R2 R3 R4 R5. 5 रेड झाले. त्यानंतर 8 ब्ल्यू मीन्स B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8.
त्याच्यानंतर 3 ग्रीन विचारलेला आहे. मीन्स हिअर G1, G2, G3. And here n of S is equal to 5 and 8 13 3 16 means 16. N of S is equal to 16. Now event A, to pick up a blue pen. ब्ल्यू पेन आपल्याला इथून पिकअप करायचं आहे. या ठिकाणी ब्ल्यू पेन किती आहे? 8 आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल ब्ल्यू पेन मीन्स B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8. And hence here n of A is equal to 8. Now we have to find out the probability of A, and hence here P of A is equal to n of A upon n of S, which is equal to n of A is 8 upon n of S is 16, which is equal to 8 1 जा 8, 8 2 जा 16, which is equal to 1 by 2. And hence the probability of the blue pen is equal to 1 upon 2. Thank you.